नमस्कार मित्रांनो, स्वप्न झेपच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज फ्रॅक्शन सिम्प्लिफिकेशन याचा हा दुसरा पार्ट बघत आहोत. त्याच्यामध्ये जे कालचे क्वेश्चन्स होते त्याच्याशी रिलेटेडच थोडासा वेगळा पॅटर्न आपण आज बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर चालू करूया आजचं सेशन. बघा मित्रांनो, याच्यामध्ये फ्रॅक्शन दिला आहे. फ्रॅक्शनच्या याच्यामध्ये एक भागाकारामध्ये 3 गुणाकारात 7 प्लस याचे जे सिरीज आहे हे सिरीज याच्यामध्ये सुरू आहे. तर याचा आन्सर काढायचा आहे. याचा आन्सर काढण्यासाठी आपल्याकडे एक सोपी ट्रिक आहे. ती ट्रिक आता आपण बघूया. याच्यामध्ये कंडिशन असते. कंडिशन कशी असते की ही जी सिरीज असते, आता सिरीजमध्ये जसं याच्यामध्ये 3 याच्यामध्ये बघा 3 गुणिला 7 आहे. तर याच्यामधलं 7 आहे ना, तर हे दुसऱ्या फ्रॅक्शन मध्ये बघा इथे 7 ने पुन्हा सुरुवात झाली, म्हणजे हे काय झालंय, कंटिन्यू झालं. इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 11 आहे, तर दुसऱ्या याच्यामध्ये 11, इथे 15 आहे, तर इथे दुसऱ्या फ्रॅक्शन मध्ये काय होईल, 15 ने सुरुवात होईल. ठीक आहे, तर याची ही कंडिशन आहे. ही कंडिशन जर फॉलो करत असेल तर आपण ही ट्रिक आपण यूज करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर बघूया आजचं सेशन. तर याच्यामध्ये आता बघा, याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कसा आहे, कोणता आहे की 1/1 फरक कंसामध्ये 1/, पहिली संख्या मायनस 1/, शेवटची संख्या हा झाला याचा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये फरक बघा. फरक म्हणजे कोणता, हे जे छेदामध्ये आहे, छेदामधला फरक. छेदामध्ये फरक किती आहे, इथे 4 आहे, इथे पण कितीचा आहे, 4चा. हा कसा आहे फरक, हा कसा आहे, सारखा आहे. याच्यामध्ये पण बघा शेवट पण फरक किती आहे, 4चा. हा झाला फरक. आणि पहिली संख्या म्हणजे कोणती, 3. ही झाली पहिली संख्या, फर्स्ट संख्या झाली. आणि 903 ही काय झाली, लास्ट, म्हणजे शेवटची संख्या. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करू आपण. 1/, फरक किती आहे, 4चा. कंसामध्ये पहिली संख्या 1/, पहिली संख्या कोणती आहे, 3, मायनस शेवटची संख्या कोणती आहे, 903. तर मग 1/903. आता याला सॉल्व्ह करू. 1/4 जसच्या तसं. कंसामध्ये आता इथे छेदामध्ये 3 आहे आणि इथे 903 आहे. तर काय करू आपण, याचा एलसीएम घेऊन घेऊ. एलसीएम काय येईल, 903. याला 903 करायसाठी किती गुणावं लागेल आपल्याला, 301. तर मग वरती पण किती गुणावं लागेल, 301, म्हणजे 301 ने गुणावं लागेल. तर काय, 301 गुणिला 1, 301, मायनस 903 जसं तसंच आहे, त्याला 1 नेच गुणावं लागेल. तर इथे पण 1 नेच गुणावं लागेल, म्हणजे काय होईल, -1. तर आन्सर काय येईल, 1/4. हा कंस काढतो, आणि कंस काढला तर आपल्याला काय गुणाकाराचं चिन्ह द्यावं लागेल. वरती किती आहे, 300, भागाकारामध्ये खाली किती, 903. आता याच्यामध्ये आपण भाग देऊ. 4चा भाग जाईल 300 मध्ये, 728. 2 बाकी राहिले, इथे झाले 20, 5/20, म्हणजे कितीचा भाग गेला, 75चा. 4चा भाग दिला 300 मध्ये, 75चा भाग गेला. आता 75 आणि 903 याच्यामध्ये भाग कशाचा जाईल, 3चा देऊन बोम, 3चा दिला समजा, तर इथे किती येईल, 25 तिरी 75, आणि इथे येईल 3 तिरी 9, 0 1, किती येईल, 25. वरती 25 वाजलेत आणि खाली किती येईल, 301. तर हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे मित्रांनो, दुसरं उदाहरण पाहू, त्याच्यावर पुन्हा तुम्हाला सोपं होईल. तर आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला जो क्वेश्चन दिलाय त्याच्यामध्ये काय केलाय की आता जसं आपण सिरीज पाहिली होती, सिरीज मध्ये काय होतं, सिंगल होतं. याच्यामध्ये काय दिलं, स्क्वेअर दिलाय.
त्याच्यामध्ये स्क्वेअर नव्हतं, याच्यामध्ये स्क्वेअर आहे. तर आपण पहिले याचा स्क्वेअर करून घेऊ. 1चा स्क्वेअर, 1चा वर्ग किती येतो 1, 2चा वर्ग 4, इथे 4, 9, 9, 16. आपण यांचा वर्ग काढून घेतला. शेवटच्या संख्येचा आपण पाहून घेऊ. इथे 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. हे झालं आपलं स्क्वेअर. तर आता बघा याच्यामध्ये पण सिरीज फॉलो होत आहे. इथे 4 आहे, इथे पण 4 आला, इथे 9 आहे, इथे पण 9 आला, इथे 16 आहे, इथे दुसऱ्या याच्यामध्ये पण 16 असेल, शेवटच्या याच्यामध्ये इथे 81 असेल तर इथे पण 81 असेल. ठीक आहे मित्रांनो, तर इथे सिरीज फॉलो होत आहे. त्याच्यामुळे आपण पुन्हा याला काय करू शकतो, तो जो फॉर्म्युला आहे तो आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. फॉर्म्युला काय होता आपला, 1 डिफरन्स. आता डिफरन्स पाहत आहे, डिफरन्स कुठला पाहायचा आहे, हा जो वर्ग दिलाय त्याच्यामधला डिफरन्स. याच्यामध्ये 1चा डिफरन्स आहे, इथे पण 1चा डिफरन्स आहे, इथे पण 1चा डिफरन्स आहे, इथे पण बघा इथे पण 1चा डिफरन्स आहे. ठीक आहे, इथे डिफरन्स 1च आहे तर लिहायचं डिफरन्स 1. आता पहिली संख्या कोणती होणार याच्यामध्ये, पहिली संख्या कोणती होणार 1 आणि शेवटची संख्या कोणती होणार 100. ठीक आहे, तर लिहून घेऊ आपण 1 पहिली संख्या, 1 पहिली संख्या कोणती आहे 1. इथे कोणतं साइन असते मायनसचं. मग काय असते 1 शेवटची संख्या, 1 शेवटची संख्या, शेवटची संख्या लिहून घेऊ आपण 1 शेवटची संख्या. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. याला सॉल्व्ह करायच्या वेळेस काय होईल, हा 1 भागाकारात 1 म्हणजे 1च राहील. गुणाकारामध्ये हा कंस सॉल्व्ह केला तर काय होईल गुणाकार येतो. आता याला सॉल्व्ह करू. 1 आणि 100 यांचा लसावी घेऊ पहिले, किती आहे 100. आता याला 100 करायसाठी किती गुणावं लागेल आपल्याला 100 नी. 100 करायसाठी 100 नी गुणावं लागेल, तर वरच्या संख्येला पण 100 नी गुणायचं. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण येईल 100. आता इथे 100च आहेत तर 100ला 100 करायसाठी किती गुणा लागत आहे 1 नी, तर वरच्या संख्येला पण 1 नीच गुणा लागेल. तर इथे मायनसचं साइन आहे, देऊ मायनस आणि 1. आता याला सॉल्व्ह केलं तर 1 गुणाकारात कोणत्याही संख्येला जर गुणलं तर काय येईल ती संख्या. तर आपल्या आता जी संख्या येणार आहे कोणती संख्या 100 मायनस 1 किती होतं 99. 99 भागाकारात 100, गुणाकारात 1 म्हणजे काय होईल तेवढीच संख्या कोणती 99/100. तर आपल्या या क्वेश्चनचा आन्सर काय राहणार 99. ठीक आहे मित्रांनो, आहे ना सोपं. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता बघा मित्रांनो याच्यामध्ये पण काय दिलं आहे. पहिले आपण काय करायचं, यांचा वर्ग करून घेऊ. यांचा वर्ग केल्यानंतर पहिल्या संख्येचा वर्ग येतो 4, दुसरा 9, इथे 9, इथे 16, इथे 16 झालं. याच्यामध्ये सिरीज फॉलो करता, इथे 9 आहे, इथे 9 आहे, इथे 16 आहे, इथे 16 येईल. ठीक आहे, आपण शेवटच्या संख्येचा वर्ग काढून घेऊ. 20चा वर्ग किती आहे 400, 20चा वर्ग 400. फॉर्म्युला तोच आपला कोणता आहे 1 फरक कोणता काढायचा आहे, जो वर्ग दिलाय त्याच्यामधला. याच्यामध्ये 1चा फरक आहे, 1चा फरक आहे. हे जे सिरीज जर फॉलो केलं तर आपला हा फॉर्म्युला आपण त्याच्यामध्ये पुट करू शकतो. ठीक आहे, तर डिफरन्स किती आहे 1चा. मग पहिली संख्या कोणती आहे आपली 4 आणि शेवटची संख्या कोणती आहे 400. तर मग काय करतो आपण 1 पहिली संख्या मायनस 1 शेवटची संख्या कोणती आहे 400. याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. याला सॉल्व्ह केल्यानंतर 1/1 म्हणजे 1च, कंस सॉल्व्ह केला तर गुणाकार, त्याच्यामध्ये 4 आणि 400चा लसावी किती येईल 4 आणि 400चा लसावी 400. तर याला 400 करायसाठी किती गुणा लागेल 100 नी. मग याला 100 नी गुणता तर वरच्या संख्येला पण किती गुणा लागेल 100 नी. मग इथे लिहू आपण 100. याला 400 करायला 1 नीच गुणा लागेल, याला पण 1 नीच गुणू आपण. तर काय होईल मधामध्ये मायनसचं साइन आहे आणि इथे 1. याला सॉल्व्ह जर केलं आपण तर आन्सर काय येईल 99/400. हा झाला आपला आन्सर. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पण आता वर्ग नाही, याच्यामध्ये हा सिंपल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सिरीज फॉलो करायला ते पाहायचं. इथे आहे 5, दुसऱ्या अपूर्णांकात पण पहिले 5 आहे, इथे शेवट 8 आहे, इथे पहिले 8 आहे. म्हणजे सिरीज फॉलो होत आहे, म्हणजे आपण आपल्या याच्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे तो पुट करू शकतो. आता याच्यामधली पहिली संख्या किती आहे 2 आणि शेवटची संख्या किती आहे 26. आता याच्यामध्ये फरक बघा,
याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 3चा. याच्यामध्ये 3चा. याच्यामध्ये 3चा. याच्यामध्ये फरक 3चा आहे. तर मग आपण लिहून घेऊ. ठीक आहे. फॉर्म्युलामध्ये पुट करतो. 1 फरक. फरक कितीचा आहे? 3चा. कंसामध्ये काय? 1 पहिली संख्या. पहिली संख्या किती आहे? 2 मायनस 1 शेवटची संख्या. 1 शेवटची संख्या. शेवटची संख्या किती आहे? 26. याला करू आपण आता सॉल्व. सॉल्व केल्यानंतर काय येईल? 103 गुणाकारामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये गुणाकार येईल. आता यांचा 2 आणि 26चा लसावी. 2 आणि 26चा लसावी किती येईल? 26. 26 जसं तसं. आता या 2ला 26 करण्यासाठी किती गुणावं लागेल? 13. तर मग वरती काय लिहावं लागेल? वरती पण 13 गुणावं लागेल. ठीक आहे. तर वरती येईल 13. 13 1 13. मधामध्ये मायनसचं साईन आहे. मायनस साईन जसं तसं दिलं. आता इथे 26 आहे. 26ला 26 करण्यासाठी 1 गुणावं लागेल. तर मग इथे पण 1 गुणावं लागेल. तर आता इथे लिहू 1. ठीक आहे. आता सॉल्व करू. 1/3 गुणाकारामध्ये 12/26. 12/26. आता याच्यामध्ये 3चा भाग आपण देऊ 12 मध्ये. किती जाईल? 4 3 12. आता याला सॉल्व करू आपण. 4चा 26 मध्ये भाग जाईल का? नाही. तर 2चा भाग देऊ आपण. 2 इथे 13. 13 2 26. आन्सर किती येईल? वरती वाचलाय 2 आणि खाली 13. तर आपला आन्सर काय राहील? 2/13. चला नेक्स्ट बघू. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जो क्वेश्चन दिलाय, याच्यामध्ये जी सिरीज आपल्याला पाहिजे ते सिरीज दिसत नाही. म्हणजे कसं? इथे 5 आहे, इथे 3 आहे. सिरीज फॉलो होत आहे का? मागच्या प्रत्येक उदाहरणामध्ये इथे सिरीज फॉलो होती. इथे 5 आहे तर इथे पण 5च पाहिजे. इथे 6 आहे तर इथे पण 6च पाहिजे. तेव्हा आपण ते सिरीज फॉलो करू शकतो, किंवा तो आपण जो फॉर्म्युला यूज करतो तो फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. याच्यामध्ये ही जी सिरीज आहे, याच्यामध्ये सिरीज दिलेली नाही. त्याच्यामुळे याला जो आपण सॉल्व करायचा आहे ते त्या हिशोबाने आपण सॉल्व करू शकत नाही. ते ट्रिक याच्यामध्ये यूज करू शकत नाही. तर याच्यामध्ये आपल्याला जर सॉल्व करायचं झालं तर मग काय कसं सॉल्व करावं लागेल? 1/10 प्लस 1/18 प्लस 1/28. ठीक आहे. तर हा आपण त्या ट्रिकने यूज सॉल्व करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण याला साध्या याच्यामध्ये सॉल्व करावं लागेल. आणि हे असे क्वेश्चन विचारत नाही. हे क्वेश्चन्स आपल्या एक्झाम मध्ये विचारत नाही. त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. चला नेक्स्ट मित्रांनो, हा क्वेश्चन पाहायला वेगळा आहे पण आपल्याला सॉल्व करायचा आहे त्याच पद्धतीने. आता याच्यामध्ये फ्रॅक्शन जो दिलाय तो कसा दिलाय? सिंपल फ्रॅक्शन दिलाय 1/6. मागच्या याच्यामध्ये जसं होतं आपल्याला 1 काही संख्या दिल्या त्यांचा गुणाकारामध्ये राहत होता. तर आपल्याला आता पहिले काय करावं लागेल? ह्या ज्या संख्या दिलाय याला आपल्याला पहिले गुणाकारामध्ये आणावं लागेल. गुणाकारामध्ये कसं की जसं फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स कसे पाडायचे आहेत? फॅक्टर्स आपले असे पाहिजेत की त्यांचा गुणाकार हा 6 आला पाहिजे. ठीक आहे. आता कसं म्हणजे जसं आपण पकडू 2 गुणिला 3. 2 गुणिला 3. आता याला जर पाडलं, आपली कंडिशन काय होती? इथे 3 आला तर इथे पण 3 आला पाहिजे. इथे पण 3 आला पाहिजे. तर मग इथे जर 3 लिहिलं तर मग मला समोर काय लिहावं लागेल? 4. 3 चो 12. आता इथे 4 आलाय तर इथे सिरीज मध्ये इथे पण काय आला पाहिजे? 4 आला पाहिजे. मग 4 गुणिला 5. 5 चो 20. आता इथे 5 आलाय तर मला काय करावं लागेल? 5 इथे 6. इथे 6 इथे 7. इथे 7 तर इथे 8. इथे 8 तर इथे 9. हे सिरीज फॉलो करून राहिली. तर आपल्याला काय करायचं आहे? आता हे सिरीज जर फॉलो होत असेल तर आपण तो जो फॉर्म्युला यूज करतो तो फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. आता याच्यामध्ये डिफरन्स बघा. डिफरन्स कितीचा आहे? 1चा. प्रत्येक याच्यामध्ये बघा, प्रत्येक याच्यामध्ये डिफरन्स 1चा दिसेल. डिफरन्स 1चा आहे म्हणजे आपली ती सिरीज फॉलो होते. तर मग काय करू आपण? 1 डिफरन्स कितीचा आहे? 1चा. 1चा डिफरन्स आहे. मग काय करतो? कंसामध्ये 1 पहिली संख्या तर याच्यामध्ये कोणती घ्यायची आपल्याला? 2. तर 1/2. इथे मायनसचं साईन जसंच्या तसं. शेवट संख्या कोणती आहे? 9. शेवट संख्या 9 आहे तर मग 1/9. इथे जसंच्या तसं लिहून टाकू. याला आता सॉल्व्ह करू. 1/1 म्हणजे काय होईल? 1 गुणाकारामध्ये. कंस सॉल्व्ह करतो आपण तर कंस बाहेर काढला आपण तर काय येईल? गुणाकार साईन.
आता इथे 9 आणि 2चा लसावी, 2 आणि 9चा लसावी किती? 18. 18. तर मग 18 करायसाठी 2 ला किती गुणा लागेल? 9 ने. तर मग वरच्या संख्येला पण किती गुणा लागेल? 9 ने. मग इथे आपण लिहू 9. इथे मायनसचं साइन आहे तर मायनस. इथे 18 करायसाठी याला 2 ने गुणा लागेल तर वरती पण किती गुणा लागेल? 2 ने. तर इथे गुणून घेऊ 2 ने. तर मग एक गुणीला कोणत्याही संख्येला गुणलं तर तीच संख्या राहते. तर मग आता आपण ते एकचा विचार सोडून द्यायचा आणि इथे येईल 9 - 2 किती? 7. 7 भागाकारामध्ये 18. तर याचा आन्सर किती राहील? 7 भागाकारामध्ये 18. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता याच्यामध्ये पण तसंच दिलंय. याच्यामध्ये डॉट 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 दिलाय म्हणजे मधामध्ये कोणत्या तरी संख्या असतील. याच्यामध्ये जे आहेत ते काय असतील? संख्या असतील. तर त्या संख्या ज्या आहेत त्या मधामधल्या संख्येचा आपल्याला काही विचार करायचा नाही. आपण जे आपण आतापर्यंत यूज करतो ते यूज करू. आता याच्यामध्ये 1 गुणीला 2 याचे फॅक्टर्स पाडतो आपण. 1 गुणीला 2 कंडिशन काय? इथे 2 आहे तर इथे पण 2 आला पाहिजे. 2 गुणीला 3 2 बेतिरी 6. इथे 3 आहे तर इथे पण काय आला पाहिजे? 3 आला पाहिजे. 4 तेरी 12. 4 पंचे 20. हे सिरीज कशी आपले कंटिन्यू चालत आहेत. तर 110 आहेत. तर अशी कोणती संख्या की ज्याच्यामध्ये फरक एकचा राहील आणि त्याचा गुणाकार किती आला पाहिजे? 110. तर मग काय होईल? 10 गुणीला 11. 10 गुणीला 11. ठीक आहे, डिफरन्स याच्यामधला एकच आहे. सर्वांमधला डिफरन्स कितीचा आहे? एकचा. तर आपण ते फाइंड झाले. आपली सिरीज पण ती फॉलो करत आहे. आपण ज्या याच्यामध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर काय येईल? 1 डिफरन्स एकचा कंसामध्ये 1 पहिली संख्या आहे. पहिली संख्या कोणती आहे? 1. पहिली संख्या आहे 1 मायनस शेवटची संख्या कोणती आहे? शेवटची संख्या आहे 11. शेवटची संख्या आहे 11. 1/11. याला सॉल्व्ह करू आता. 1 भागाकारात 1 म्हणजे 1 गुणाकारात याच्यामध्ये जे काय म्हणतो 1 आणि 11 याचा लसावी किती? 11. आता याला 11 करायसाठी याला किती गुणा लागेल? 11 आणि तर मग याला पण किती गुणा लागेल? 11. म्हणजे काय येईल? 11 मायनसचं साइन आहे मायनस जसं तसं याला 11 करायसाठी 1 नेच गुणा लागेल. वरती पण 1 नेच म्हणजे काय येईल तिथे? 1. आता याला सॉल्व्ह करू. 1 काय ते जसं तसं जाऊ दे त्याला. तर 11 - 1 म्हणजे किती होईल? 10. 10/11. याचा आन्सर काय राहील? 10/11. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये ट्विस्ट आहे. ट्विस्ट कसं की आपला जो पहिला जो छेद आहे, पहिला जो अपूर्णांक आहे त्याच्यामध्ये याचा आपण 1100 अशा 2 भागामध्ये डिवाइड करू शकत नाही. कारण ते एक मूळ संख्या आहे. तर त्याच संख्येचा त्याच्यामध्ये भाग जातो. त्याच्यामुळे हा आपल्याला काय करावं लागेल? सोडावं लागेल. आपल्याला त्याच्यानंतरची जी सिरीज आहे ते सिरीज आपल्याला जी सिरीज पाहिजे ती हे बाकीच्या याच्यातून फॉलो करते का ते बघावं लागेल. तर आपण आता याच्यामध्ये 11 आलाय. 11ला आपण डिवाइड करू शकत नाही. 11ला आपण 2 फॅक्टरमध्ये डिवाइड करू शकत नाही. जसे फॅक्टर्स आपल्याला बाकीच्या याच्यामधून भेटत आहेत तसे. जसं याच्यामध्ये 1 आणि 2 याचं फॅक्टर किती पडेल? 1 आणि 2. याचं 2 आणि 3. याचं 3 आणि 4. डॉट 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 आहे. इथे कितीच आहे? 9 गुणाकारात 10. इथे 10 गुणाकारात 11. हे काय झाले? आपल्याला सिरीज भेटली याच्यामधून. पहिला फ्रॅक्शन सोडला, समजा हा फ्रॅक्शन सोडला तर बाकीच्या याच्यामध्ये एक सिरीज फॉलो करत आहे. याच्यामधला 1चा डिफरन्स आहे. 1चा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर आपण पहिले हा जो आपली जे सिरीज फॉलो करताय तिथलं ते सॉल्व्ह करू पहिले. तर त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायच्या वेळेस आपण काय करतो? 1 डिफरन्स. डिफरन्स कितीचा आहे? 1चा कंसामध्ये 1 पहिली संख्या. पहिली संख्या कोणती आहे? 1 मायनस कंसामध्ये 1 शेवटची संख्या. शेवटची संख्या कोणती आहे? 11. लिहून घेऊ 11. याला सॉल्व्ह करू. याला सॉल्व्ह केल्यानंतर काय येतं? 1 गुणाकारामध्ये आताच बघितलं होतं आपण. याला 11 करावं लागेल. याला पण 11 म्हणजे आपला जो लसावी आहे तो काय आहे? 11 आहे. वरती येईल 11 मायनस 1. याचं सॉल्व्ह केल्यानंतर किती येईल? 10/11. हा झाला आपला सिरीज. जे सिरीज फॉलो केली होती, हे जी सिरीज फॉलो केली होती इथून इथपर्यंत, याचा आन्सर झाला.
कशाचा आन्सर झाला, जे सिरीज फॉलो केली होती त्याच, हे जे सिरीज फॉलो केली होती या सिरीजचं. ठीक आहे, हे आन्सर आलं 10/11. पण आपलं हे जे एक फ्रॅक्शन बाकी आहे कोणतं, 1/11, तर त्याच्यामध्ये हा जो आता जो आन्सर आलाय तो आपण त्याच्यामध्ये ऍड करू टाकू. तर 10/11 हा सिरीजचा आन्सर आणि हा वाचलेला 1/11. तर याच्यामध्ये बघा छेद समान म्हणजे काय होईल, अंशाची बेरीज. छेद समान आहे 11, तर अंशाची बेरीज, अंश किती आहे 1 + 10, किती होईल 1 + 10. तर आन्सर किती येईल 11/11 म्हणजे आन्सर 1 येईल. ठीक आहे मित्रांनो. तर हा होता आजचा आपला सेशन. जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू मित्रांनो.